एका इराणी महिलेची प्रेम कहाणी। तिच्या पतीचा खून, 2.5 वर्षाचा बेकायदेशीर मुक्काम आणि अचानक मोबाईलमध्ये सापडलेला नको तो पाकिस्तानी नंबर। ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतंय ना, पण हे वास्तव घडलंय आपल्या महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात। जळगावच्या एका साध्या गावात बसून पाकिस्तानात व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ कॉल का केले जात होते? ही महिला केवळ प्रेमापोटी भारतात आली होती की यामागे एखादा देशविघातक कट शिजतोय? हा सलमान भाई नक्की आहे तरी कोण? इराणमधून आलेली ही महिला एका अफगाणी नागरिकाच्या प्रेमात पडते आणि मग थेट पाकिस्तानचा उल्लेख येतो। यामागचं नेमकं गौड बंगाल काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिलेला बनावट कागदपत्र बनवून देणारे हे रॅकेट किती खोलवर पसरले? पाहूयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। या प्रकरणाची सुरुवात होते जळगाव जिल्ह्यातील धरणगावमधून। तिथे 30 वर्षांची तरीना फरनाज मसई ही इराणी महिला बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं तेव्हा तपासात जे काही समोर आलं त्याने सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे। या महिलेचा पती सुफी संत ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती उर्फ जरी बाबा हा मूळचा अफगाणी होता आणि भारतात रेफ्युजी म्हणून राहायचा। तर रेफ्युजी म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या देशात युद्ध, छळ किंवा राजकीय कारणांमुळे जीवाला धोका निर्माण होतो तेव्हा ती व्यक्ती जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या देशात आश्रय घेते। जरी बाबा हा देखील असाच एक निर्वासित होता। 5 जुलै 2022 रोजी नाशिकच्या येवल्यात मालमत्तेच्या वादातून त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। पतीच्या मृत्यूनंतर ही महिला धरणगावमधील रफिक कुरेशी याच्या संपर्कात आली आणि तिथूनच या प्रकरणाला एक भयंकर वळण मिळालं। आता हा रफिक कुरेशी नेमका कोण आहे? रफिक कुरेशी हा धरणगावमधील स्थानिक रहिवासी असून त्याचा या महिलेशी संपर्क झाला तो जरी बाबाच्या मृत्यूनंतर। जरी बाबाचा चालक अब्दुल गफ्फार याने तरीनाला धरणगावमध्ये रफिकच्या हवाली केलं होतं। रफिकने केवळ तिला आश्रय दिला नाही तर तिच्यासाठी खोटे दस्तऐवज म्हणजेच डॉक्युमेंट्स तयार करण्यात मोठी मदत केली। पोलिसांच्या तपासात उघड झालंय की रफिक कुरेशी, इसा कुरेशी आणि अहमद रजा यांनी मिळून या विदेशी महिलेला बेकायदेशीररित्या राहण्यासाठी सिम कार्ड देखील मिळवून दिलं आणि तिच्या 3.5 वर्षांच्या मुलाचे बनावट कागदपत्र देखील तयार केले। धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी जेव्हा संशयितांचे मोबाईल जप्त केले तेव्हा त्यात पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय नंबर आढळले। आरोपींनी पाकिस्तानातील एका व्यक्तीशी वारंवार व्हिडिओ कॉलवर संवाद साधला होता आणि तो नंबर मोबाईलमध्ये चक्क सलमान भाई या नावाने सेव्ह होता। आता हा सलमान भाई म्हणजे पाकिस्तानात बसलेला एखादा हँडलर आहे का याचा तपास आता देशाच्या गुप्तचर यंत्रणा करतच आहेत। यात तेलंगणा कनेक्शनही समोर आलंय। तिथल्या एका आरोपीनेच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड पुरवलं होतं। पण या कथेला एक भावनिक आणि तांत्रिक पेचही आहे। तरीनाकडे इराणचं नागरिकत्व आहे पण तिचा मुलगा सुफी ज्याचं वय केवळ 3 वर्ष 6 महिने, त्याचा जन्म मुंबईत झालाय। इराण दूतावासाने स्पष्ट केलंय की ते फक्त तरीनालाच स्वीकारतील पण तिच्या मुलाला नाही, कारण त्याच्याकडे इराणचं नागरिकत्व नाहीये। दुसरीकडे ही आई आपल्या पोटच्या गोळ्याला सोडून मायदेशी जायला तर तयार नाही। यामुळे ही महिला सध्या 3 देशांच्या म्हणजेच इराण, अफगाणिस्तान आणि भारत कायद्याच्या कचाट्यात आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर अडकली आहे। धरणगाव पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळलाय। पण प्रश्न तोच उरतो, प्रेमासाठी भारतात आलेली ही महिला अचानक पाकिस्तानच्या संपर्कातच कशी गेली? धरणगाव सारख्या ग्रामीण भागात बसून पाकिस्तानशी संवाद साधण्यामागे नेमकं काय शिजतंय? या 3.5 वर्षांच्या चिमुरड्याचं भविष्य आता काय असेल? या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? हे केवळ बेकायदेशीर मुक्कामाचं प्रकरण आहे की यामागे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारं एखादं मोठं षडयंत्र आहे? कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा।